नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आरक्षणाच्या साठीची लढाई ही आता SIT चौकशीच्या फेऱ्यात अडकलेली आहे. मराठ्यांना आधी OBC म्हणून, नंतर राज्यभरातल्या मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण मागायला निघालेले मनोज जरांगे या निमित्तानं पुरते गोत्यात येताना दिसतायत. आणि त्याला कारण ठरलंय तो त्यांचा संघ. असं म्हणतात, असंगाशी संघ करू नये. पण राजकारणात काही हेतूंनी वावरणाऱ्यांना अशा प्रकारचा कुठलाच विधिनिषेध उरलेला नाही, हे आता जवळपास सिद्ध होत आलेलं आहे. मनोज जरांगेंचं आंदोलन पहिल्या दिवसापासूनच कोणीतरी चालवतंय हे लपून राहिलेलं नव्हतं. मनोज जरांगेंच्या अंतरवली सराटीतल्या प्रत्येक घटनेच्या मागे कोणीतरी आहे आणि ते नुसतंच आहे नाही तर ठामपणे उभं आहे हेही लपून राहिलं नव्हतं. अर्थात जी गोष्ट गेले जवळपास 6 ते 8 महिने कर्णोपकर्णी होत, चर्चेत राहत, कुजबूज स्वरूपात आमच्यापर्यंत पोहोचत होती, माध्यमातल्या सगळ्या लोकांना कळून चुकली होती, ती महाराष्ट्र विधिमंडळामध्ये पोहोचेपर्यंत आजचा दिवस उजाडला. आणि या निमित्तानं आता जरांगेंच्या एकूणच आंदोलनातून काय काय घडलं, काय काय घडवायचं होतं आणि कुणाला काय घडवायचं होतं, या सगळ्याच गोष्टींचा तपास होणार आहे. जरांगेंच्या आंदोलनाच्या मागे राजेश टोपे आहेत हे अख्ख्या अंतरवली सराटीलाच काय, जालन्याला ठाऊक होतं, बीडला ठाऊक होतं, मराठवाड्यालाही ठाऊक होतं. पण आज पहिल्यांदाच विधिमंडळामध्ये, त्यात सुद्धा खास करून विधान परिषदेत प्रवीण दरेकर यांनी राजेश टोपे यांचं नाव घेतलं आणि हा संपूर्ण प्रकार कायद्याच्या पटलावर नोंदवला गेला. राजेश टोपे हे जालन्यातलं एक प्रस्थ आहे. या जालन्यातल्या राजकारण्याच्या माध्यमातून त्यांचा पक्ष आणि त्या पक्षाचं नेतृत्व हे महाराष्ट्र अशांत करायचा प्रयत्न करत होतं का, असा सवाल आता सत्ताधारी विचारू लागलेत. सत्ताधाऱ्यांच्या या प्रश्नाच्याच निमित्तानं अधिकाधिक माहिती गोळा करण्यासाठी जी SIT घोषित झाली आहे, त्या SITच्या अंतर्गत आंदोलनाच्या आडून झालेले आर्थिक व्यवहार आणि त्याच्याही पलीकडे जाऊन राज्यात जातीय द्वेष निर्माण करणं, तसंच राज्यातल्या सत्तेला अधिकाधिक अडचणीत आणणं, अशा प्रकारची कारस्थानं रचली गेली का, हे सुद्धा तपासलं जाईल. SITची घोषणा होताच सर्वप्रथम जरांगेंच्या मदतीला कोणी धावून आलं असेल तर ते दुसरं तिसरं कोणी नाही, रोहित पवार आहेत. रोहित पवार यांना SITची घोषणा म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार वाटतोय. रोहित पवार यांनी SITच्या आडून राजकारणात कुणाला तरी अडकवण्याचा डाव आहे, अशा प्रकारची भूमिका घेतली आहे. तसं पाहायला गेलं तर विरोधकांमधून कोणीही SITच्या बाबतीत फारसं काही बोललेलं नसताना फक्त आणि फक्त रोहित पवारच तात्काळ, सत्वर आणि वेगवान रीतीनं या SITचा विरोध करायला समोर काय यावेत, हाही प्रश्न आहे. एकूणात जरांगे हा चेहरा असेल तर जरांगेंना मोहरा बनवणाऱ्यांच्या मनात नक्की काय आहे? आजच्या लक्षवेधीत त्या निमित्तानं प्रश्न आपण उपस्थित करतोय की जरांगेंच्या मागून जोर कुणी लावलाय. यासाठी आपल्यासोबत चर्चेत कोण आहेत त्यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. या चर्चेमध्ये आपल्यासोबतच्या मान्यवरांची ओळख अशी आहे. डॉक्टर सुदर्शन तारक आहेत आपल्यासोबत. डॉक्टर सुदर्शन तारक हे जरांगेंचे समर्थक म्हणून आपल्याला परिचित आहेत. आपल्यासोबत ॲडव्होकेट हेमा पिंपळे आहेत. त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या प्रवक्त्या आहेत. प्रवक्ता राशप या नात्यानं ॲडव्होकेट हेमा पिंपळे या चर्चेत असतील. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं आमदार सिद्धार्थ शिरोळे या चर्चेत आहेत. आणि मराठा समन्वयक दिलीप पाटील या चर्चेमध्ये आहेत. मान्यवरांचं या चर्चेत स्वागत. माझा पहिला प्रश्न पटकन सिद्धार्थ शिरोळे आपल्याला आहे. सिद्धार्थजी, माझा आवाज नीट आपल्यापर्यंत पोहोचतोय अशी माझी अपेक्षा आहे. आपण SITची मागणी करून ज्या काही अपप्रवृत्ती मराठा आरक्षणाच्या आंदोलनात घुसल्या आहेत त्यांना समोर आणू पाहताय का जरांगेंना लक्ष्य करू पाहताय? नाही, मला असं वाटतं की परवा जे जरांगेंनी जी भूमिका घेतली त्याच्यानंतर कुठेतरी हे स्पष्ट व्हायला लागलं की ह्याच्यात हे जरांगेंची स्क्रिप्ट नाही. आणि मला तर म्हणजे ऑनेस्टली मला असं वाटतं, मी टीव्ही बघितलं तर मला असं वाटतं एक तर संजय राऊत बोलत होते, नाहीतर रोहित पवार बोलत होते. म्हणजे ते ज्या पद्धतीचं भाषा असती
त्या पद्धतीची भाषा कुठेतरी जरांगे पाटलांच्या माध्यमातून परवा त्यांच्या आतनं बाहेर आली. आणि त्यालाच अनुसरून म्हणजे कोण तर उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब. कुठेतरी आता हे स्पष्ट व्हायला लागलंय की हे जरांगे आता बोलत नाहीये आणि ह्याच्यासाठी काही फार विवेक बुद्धीची गरज नाहीये. इतक्या दिवस ज्या पद्धतीने ते बोलत होते, अचानक एवढा राग कुठला आला मला काही लक्षातच आहे ना. बरं, तो राग फक्त न भाजपवरती आहे न महायुतीवरती आहे, एकाच व्यक्तीवरती कशामुळे आला. तर हे सगळं कुठेतरी आता एक राजकीय त्याला एक कलर दिसतोय आणि तो आता त्याचा पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे. आणि म्हणून आज एसआयटीची जी मला वाटते की जी आज घोषणा झाली ह्याच्या माध्यमातून जे जी सत्य आहे, आपण सांगता आहात की एका व्यक्तीच्या द्वेषाच्या निमित्तानं जे जे काही रचलं गेलं ते आता तपासण्याची गरज आहे. खरं तर ती व्यक्ती देवेंद्र फडणवीस आहे हे काही वेगळं कोणाला सांगायला नको. देवेंद्र फडणवीस विद्यमान स्थितीमध्ये राज्याचे गृहमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत. हेमाताईंपर्यंत पोहोचूयात आणि हेमाताईंना हा थेट प्रश्न असेल की एसआयटीची घोषणा होताच सगळ्यात आधी मदतीला जरांगेंच्या कोणी धावून आलं असेल तर ते रोहित पवार आहेत. पण रोहित पवार वरकरणी जरांगेंच्या मदतीला धावून आले असले तरी प्रत्यक्षात त्यांना या एसआयटीच्या प्रकरणात राजेश टोपेंना वाचवायचं आहे असं दिसतंय. टोपे जरांगेंच्या पाठीशी आहेत का? जरांगेंचं आंदोलन राजेश टोपे चालवतायत का? हेमाताई. नमस्कार प्रसाद सर. नमस्कार. मला आपल्याला एक सांगायचंय की घटनाक्रम हा जो आहे जरांगेच्या आंदोलनाचा तो मला वाटतं ऑगस्ट पासून सुरू झाला आणि 1 सप्टेंबरला मला वाटतं शासनाचं काहीतरी हे पण होतं, शासन आपल्या दारी कार्यक्रम पण मला वाटतं जालन्यामध्ये होता आणि त्याच्या 2 दिवस अगोदरच अंतरवली सराटीमध्ये महिलांना अगदी छर्याने गोळीबार करून अश्रुधुराच्या नळकांड्या जे काही करता येईल ते करून दगडफेक करून ज्या पद्धतीनं अमानुषपणे मारहाण झाली. मला वाटतं की महिलांना जर छोट्या मुलांना वृद्धांना अशा प्रकारची अमानुषपणे मारहाण झाली असते तर जो सजग राजकारणी आहे तो राजकारणी तिथं जाणार आणि त्या पद्धतीने मला वाटतं आदरणीय पवार साहेबांनी रोहितदादा गेले होते तिथं. आता आपण जे म्हणताय की राजेश टोपेंचा हात आहे, माझं ह्याच्यावर असं स्पष्ट मत आहे की जर राजेश टोपेंचा हात असतो तर राजेश टोपेंच्या गाडीवर सुद्धा हल्ला झाला ना. आणि ते एक मराठा आहेत आणि मराठा म्हणून जर ते त्या आंदोलनामध्ये एक मराठा नागरिक तुमचं आमचं काय बिघडतंय. आणि आपण जे म्हणताना राजेश टोपेंचा हात आहे, मला असं काहीही वाटत नाही. ही एक मराठा, गरीब मराठा, शैक्षणिक दृष्ट्या मागास मराठ्यांची ही एक चळवळ होती. जरांगे त्याचे योद्धे बनले आणि ते पडद्याच्या समोर आले. म्हणून पडद्याच्या समोर ते आल्यानंतर त्यांना महाराष्ट्रभरातल्या मराठा बांधवांनी, गोरगरीब मराठ्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला. त्याला कारण एकच आहे, मराठा समाजाची वाढत चाललेली बेरोजगारी. मराठा समाजात तरुणांचे लग्न होत नाहीत सर. इतकी अडचण मराठा समाजामध्ये आले. मराठा समाज मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग मराठा समाज आहे. 70 एकरचा 7 एकरवर कधी आला, 7 एकरचा 7 गुंठ्यावर कधी आला हे आम्हालाही कळालं नाही. ठीक आहे, तुम्हाला जे मांडायचं आहे ती आर्थिक कारणं आहेत याची अनेकदा चर्चा झाली आहे. पण तुम्ही टोपेंचा बचाव करताना जी भूमिका मांडली त्याचं एक उत्तर आपल्याला पटकन लागेल आणि ते सिद्धार्थ शिरोळेंकडून लागेल. सिद्धार्थ शिरोळे, हेमाताई पिंपळे काय म्हणतात तर गरजवंत लढ्याला टोपेंनी समर्थन दिलं तर बिघडलं कुठं. मुद्दा इथे टोपेंनी समर्थन देण्याचा नाहीये. मुद्दा इथे या आंदोलनाच्या निमित्तानं जो जातीय विद्वेष पेरला गेला, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि पुढे जाऊन अत्यंत हीन दर्जाची भाषा वारंवार अनेक मान्यवरांबद्दल वापरली गेली, ज्यानं महाराष्ट्राचं वातावरण सामाजिक दृष्ट्या कलुषित झालं याचा आहे. आणि या सगळ्याला टोपेंनी मग समर्थन दिलंय असं म्हणायचं का सिद्धार्थ शिरोळेजी? नाही, 100% आता तिथे कारखाना कोणाचा आहे, तिथं रात्री बैठका कशासाठी होतात. मी म्हणत नाही आंदोलनाच्या ठिकाणी आपण जाऊन कोणी सहभाग करू शकतं, त्यात काही विषय नाहीये. पण त्यांच्या कारखान्यामध्ये कधी कधी बैठका झाल्या, तिथे कोण कोण हाजीर होते, तिथे काय काय व्यूहरचना ठरली गेली, कशा प्रकारे टार्गेट करायचं हे ठरलं गेलं, हे सगळे एसआयटीतनं बाहेर लिहिलेले असतात. हे कोणाचं आहे शेवटी, हे राजेश टोपेंचंच आहे ना. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने आज मला असं वाटतं की हे स्पष्ट होत चाललंय की हे पूर्ण राष्ट्रवादी शरद पवार गट
आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी हे रचलेला कट आहे आणि तो फक्त फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या द्वेषापायी आणि त्यांच्या नेतृत्वाला कुठं तर ह्यांच्या मनामध्ये जी असूया आहे ती आता बाहेर यायला लागली आणि त्याचं हे सगळं गरळत आहे, ते सगळं चौकशीत बाहेर पडणार आहे. बर, पटकन आता तारक यांच्यापर्यंत पोहोचणारा सुदर्शन तारक, आपल्याला उत्तर द्यायचं आहे. टोपे नक्की काय करतायत तुमच्या आंदोलनात? जयजीराव प्रसादजी, नमस्कार जयजीराव. मुळात हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत. एखादा विधानसभा मतदारसंघात येणारं गाव आणि त्यासाठी लढणारा आमदार आणि राजेश टोपे हे अत्यंत आरोग्यमंत्री असताना अख्ख्या जगाने पाहिलेलं आहे. त्यांच्या प्रसिद्धीचा फायदा भाजपला परत आपल्या पक्षात घेण्यासाठी करायचा आहे का? त्यासाठी हा दबाव तंत्र आहे का? त्यासाठी हा SIT आहे का? हे पहिला राजकीय मुद्दा आहे, हा त्यांनी त्यांचा पाहावा. मुळात एक लक्षात घेणं गरजेचं आहे, एखादा माणूस, सामान्य माणूस लोक लढा निर्माण करतो, हा लोक चळवळ निर्माण करतो, हजारो कोटीभर लोक त्यांच्या मागे उभा राहतात, समाजाचा प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरतो, सरकारशी भांडतो, कारण सरकार हे मायबाप असतं राज्याचं आणि राज्याच्या प्रमुख ते 3 जण आहेत. त्यांना भांडण्याचा अधिकार, त्यांना खालीवर बोलण्याचा अधिकार, आपल्या जसा बापाला आईला आपण बोलतो तसं सरकारला बोलण्याचा अधिकार, एक आमचा समाजाचा प्रतिनिधी मुलगा म्हणून ते बोलण्याचा अधिकार आहे का नाही, तो पहिला प्रश्न सांगावा. आणि चुकीच्या काहीही गोष्टी सांगू नये. जर सरकारला किंवा सरकारच्या प्रतिनिधीला, फडणवीस साहेब असेल, शिंदे साहेब असेल किंवा अन्य कोणी असेल, या लोकांना कोणी जर हा आंदोलन करता कशानेच मॅनेज होत नाही, ना पैशाने होत नाही, ना कोणत्या भूलथापाला बळी पडत नाही, कोणत्या आश्वासनाला बळी पडत नाही. म्हणून तुम्ही त्यांना शरद पवार किंवा ठाकरे यांच्या गटात उभा करून विरोधक करायचा आणि म्हणजे तुम्हाला तुमचे डाव टाकण्यासाठी सोपं जातं. हे असं खालच्या दर्जाचं राजकारण लोक चळवळीमध्ये आणि सामाजिक असणाऱ्या आंदोलनामध्ये हे करताय. मुळात हे चुकीचं आहे, पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा, तुम्ही लयच SIT करायचं. ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो, नगरसेवकावर गोळीबार होतो, ढवळ्या लोकांच्या हत्या केल्या जातात, त्या ठिकाणी 70,000 कोटी असेल, त्या ठिकाणी एखादी शिखर बँक असेल, त्या ठिकाणी मुंबई बँक असेल, या सगळ्याचा घोटाळा होतो, तेव्हा तिथे SIT का लावत नाही तुम्ही? आणि मग आमच्या सामाजिक आंदोलनामध्ये राजकीय रंग देऊन ते आंदोलन मोडीत काढण्याचा प्रकार जो करतोय हा भाजप आणि फडणवीस साहेब करताय, त्यांचं सरकार करतंय. हे माझा गंभीर आरोप आहे तुमच्यावर. जी, सुदर्शन तारक, आपलं उत्तर पोहोचलं आणि तुम्ही टोपेंची एकूणातलीच भूमिका बचावात्मक रीतीने मांडण्याचा प्रयत्न केलात. मी अशी एक विनंती करतो की एक फोटो सध्या बऱ्यापैकी चर्चेत आलाय, तो एकदा आपण आधी पाहणार आहोत. तो फोटो समोर येऊ द्यात. या फोटोत काय दिसतंय तर आजारी असलेले किंवा उपचार घेणारे मनोज जरांगे अत्यंत हसतमुखरित्या राजेश टोपेंना टाळी मागतायत आणि राजेश टोपे सुद्धा अत्यंत प्रसन्न चेहऱ्यानं टाळी देत आहेत. मला गंमत यातली कळत नाही की हेच मनोज जरांगे सत्तेतल्या बाकीच्या नेत्यांच्या बाबतीत अत्यंत आक्षेपार्ह स्वरूपाची भाषा वापरतात, पण मग टोपेंच्या बाबत एवढे खुश का असावेत? दिलीपराव याचं उत्तर लागेल आणि दिलीपराव, या उत्तरासाठी मी आपल्यापर्यंतच येतो आहे. गरजवंत लढ्याला टोपेंनी समर्थन दिलं तर बिघडलं कुठं, असा जो बचाव हेमाताई करतायत तो प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष तेवढाच आहे का हो? हा एक भाग. दुसरा याच्यातला एक तपशिलातला महत्त्वाचा भाग आपल्या लक्षात घ्यायला हवा की ठराविक नेत्यांबरोबर जरांगेंचं वर्तन आपल्याला लक्षात येतं, डोळ्यात भरेल इतका फरक त्याच्यामध्ये असतो. जरांगे शिंदेंना शिव्या देतात, फडणवीसांना शिव्या देतात, भुजबळांना शिव्या देतात, पण टोपेंबाबत गोड असतात. शरद पवारांचं तर तोंड भरून कौतुक करतात. उद्धव ठाकरे आपल्यासोबत दिसले की त्यांना केवढा आनंद होतो. असं का असतं दिलीपराव? मला जरा विस्तृत 1 मिनिट व्यवस्थित द्या. जी, 2 मिनिटं दिली, पूर्णपणे आपलं म्हणणं आपण मांडा, त्यानंतर पुढचे प्रश्न बोला दिलीपराव. आता आमचे मित्र सुदर्शन तारक म्हणले की जे काय भाषा वापरली जाती ती एक आपल्या आई वडिलांना ज्या पद्धतीनं आम्ही भाषा वापरतो त्या पद्धतीनं जरांगे भाषा वापरतात. आई वडिलांच्या हक्कानं भाषा तुम्ही वापरू शकता, खरं आई वडिलावरून वापरू शकत नाही. फरक लक्षात घ्या. माझं म्हणणं आहे की त्यांनी त्यांचे आई वडील काढायचं हे आपल्या मराठा संस्कृतीला शोभत नाही. आणि अशा पद्धतीचं जे आहे, एक लक्षात घ्या, जरांगे पाटील एक इनोसंट माणूस आहे. 1 मिनिट, की त्या माणसाला की अशा पद्धतीनं शरद पवार कशासाठी फेमस आहे? तो शरद पवार माणसं म्हणलं जातं त्यांना की ते एका रॉ मटेरियल, एका रॉ माणसाला तयार करू शकतात, असं त्यांच्याबद्दल ख्याती आहे.
तर ही जी पद्धत आहे, हे जे आता नाही म्हणतात, मी आपल्याला आपल्या स्क्रीनवर एक फोटो दाखवतोय जी. शैलेंद्र पवाराचा. हा फोटो आहे बघा. तर हे फ्लाईट मध्ये, फ्लाईट मध्ये जी. दोघं एकत्र आहेत आणि त्या पद्धतीने जातात. आणि शैलेंद्र पवार जे त्यांना अटक झालेले आहे, तर ते शैलेंद्र पवार हे टोपेंचे एकदम उजवा हात मानलं जातं, लक्षात घ्या. तर मला काय म्हणायचं आहे की मराठा आंदोलन हे आरक्षणाचं आंदोलन पाहिजे. मराठा आंदोलन ह्याचं एक स्वरूप वेगळं झालं, हे राजकीय झालं, एकमेकावर झालं, एकमेकाचं खुन्नस काढणं झालं. आणि ज्या पद्धतीनं जे काही, एक लक्षात घ्या, जरांगेन पाटलांच्या पाठीमाग ज्या पद्धतीनं जे मांडणी केली जाती, म्हणजे एक तुम्हाला एक सातत्यानं जाणवलं असेल की एखादा प्रश्न सुटला की नवीन प्रश्न तयार करायचा, नवीन प्रश्न सुटला की तिसरं. जसं पूर्वी म्हणलं जायचं की जर अवघड प्रश्न टाकायचं तर दुसऱ्या महायुद्धात किती लोक मेली तर त्यांची नावं सांगा म्हणल्यासारखं. जर का तुम्ही सरसकट मराठवाड्याला द्यायच्या लेवलला आल्यानंतर आम्हाला महाराष्ट्राचं द्या, बरं महाराष्ट्राचं मग सरसकट आलं नाही, आम्हाला सगळे सोयरी द्या. ठीक आहे. म्हणजे दिलीपराव प्रश्न ते आतापर्यंत अनेकदा येऊन गेलं की कशा पद्धतीनं जरांगेंच्या भूमिका बदलत गेल्या, पण तुम्ही आता शैलेंद्र पवारांचा एक फोटो दाखवला. सिद्धार्थ शिरोळेंकडे आधी जाणार आहोत, त्यानंतर आपलं या चर्चेतल्या पुढच्या प्रश्नाच्या निमित्तानं येणारं वक्तव्य हे हेमाताईंचं असेल. आधी सिद्धार्थ शिरोळे आपल्याला विचारू इच्छितो, मुळात जरांगेंचं आंदोलन हे राजेश टोपे चालवतायत इतका गंभीर आरोप विधान परिषदेमध्ये झाला आणि त्याला माहिती स्वरूपातल्या जे काही तपशील समोर आलेले आहेत ते ताब्यात आलेल्या व्यक्तींकडून आलेले आहेत. ताब्यात आलेली मंडळी आणि या ताब्यात आलेल्या मंडळींचा इतिहास सुद्धा संशयास्पद आहे. आत्ता तर शैलेंद्र पवार या व्यक्तीच्या संदर्भातले तपशील दिलीपरावांनी या चर्चेत समोर आणले. मला पटकन सिद्धार्थ शिरोळे आपल्याकडून अपेक्षित असं आहे, टोपेंचं असं काय कोणी बिघडवलं असेल की टोपे अशा प्रकारच्या आंदोलनाला पाठीशी उभे राहिलेत किंवा अशा आंदोलनाला स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतात? मला असं आपल्याला वाटतंय का की टोपे हे सगळं स्वतःच्या विवेक बुद्धीने करतायत, असं मला तर वाटत नाही. टोपे एक मीडियम आहे. टोपे हे तिकडचे स्थानिक नेते आहेत, आमदार आहेत, तिकडचे एक मीडियम आहेत. पण मात्र शेवटी ब्रेन कोणाचं हे पाहिलं आपण. ब्रेन हे शेवटी राष्ट्रवादी पक्षाचे जे अध्यक्ष आहेत शरदचंद्र पवार साहेब आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब, या दोघांचे हे दोघांनी मिळून जे काही फिडिंग केलंय ते टोपे फक्त एक्झिक्यूट करतायत. त्यामुळे हे सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या धागेदोरे लागतील. म्हणून मी काय म्हणलो, रोहित पवार काय बोलतायत तसाच सूर परवा जरांगे पाटलांचा वाटला, तसाच आवाज, तशीच असूया. आणि संजय राऊत जे रोज बरळतात कशाच प्रकारचं बरळ होती ती. त्यामुळे मला असं वाटतं की टोपे हे त्यातलं एक कॉन्ड्यूट आहे. मुख्य ब्रेन तर मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हेच मुख्य ब्रेन. बिलकुल. या चर्चेच्या निमित्तानं पटकन हेमाताईंच्या पर्यंत उत्तरासाठी जाणं गरजेचं आहे. हेमाताई, गंभीर आरोप आहेत. आरोप आज नाही झाले, आरोप पूर्वीपासून होत गेले होते. SITच्या निमित्तानं हे आरोप अधिक गांभीर्यानं घ्यावे लागतील. नाही, आता काय SIT म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम. SIT कोणाच्या विरुद्ध नेमतात? जो हत्या करतो, जो चोऱ्या करतो, जो फसवणूक करतो किंवा काही रहस्यमय काही काढायचं असेल तर SITची नियुक्ती करतात. जरांगेंनी असं काय केलंय? कोणाची हत्या केली? गंभीर गुन्हा केलाय? काय केलंय जरांगेंनी असं? आणि मला वाटतं जर SITच नेमायची असेल तर आंतरवली सराटीमध्ये जी दंगल झाली 1 तारखेला त्याची SIT चौकशी का नाही सरकारने लावली? त्याच्या चौकशी समितीचा रिपोर्ट कुठे आहे? काय झालंय? तो विधिमंडळामध्ये का नाही मांडला? त्याचा रिपोर्ट मांडायचा ना आंतरवली सराटीच्या दंगलीच्या चौकशीचा. हे सरकारचं काम नाही का? आणि आता जी राजेश टोपे त्याच्या पाठीमागे आहेत वगैरेची भाषा किंवा ते मीडिएटर आहेत, आता सांगितलं की ते स्थानिकचे आमदार आहेत. एकीकडे स्थानिकच्या आमदारांनी जर कुठल्याही जनतेच्या प्रश्नावर एखादं आंदोलन होत असेल तर त्याचं समर्थन नाही करायचं का? त्याच आंदोलनात सहभाग नाही घ्यायचा का? आमदार साहेब तुम्ही सांगा, तुमच्या स्थानिकला जर काही कुठले प्रश्नावर कुणी आंदोलन करत असेल, जरांगे फाटके नेते आहेत आमचे, म्हणून जर तुम्ही अशा प्रकारे त्यांची SIT चौकशी लावून आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही चुकता आहात. महाराष्ट्रातली जनता हेमाताई, आपण म्हणताय की राज्य सरकारनं SIT लावून खोडी काढली आहे आणि चुकीचं धोरण राबवलेलं आहे. सिद्धार्थजी, आपल्याला उत्तर द्यायचं होतं, मी 30 सेकंद देतो. यानंतर आपल्या सोबत असलेल्या इतर 2 मान्यवरांना पण पटकन बोलतं करायचं आहे. SIT निर्णय राज्य सरकारच्या अंगलट येणारा असेल का?
नाही, त्याच्यातनं सत्यच बाहेर होईल. मी त्यांचंच उत्तर देत होतो की अहो, स्थानिक आमदार जरी असलो तरी एवढे वर्ष सरकार तुमच्याकडेच होतं ना, मग तुम्ही काही नाही करू शकला आणि तुम्ही आता फार तिथं समर्थन दाखवायचा प्रयत्न करताय. अहो, खरं काम केलंय देवेंद्रजींनी. तुम्ही सुद्धा आत्मपरीक्षण करा. मराठा समाजासाठी खरं आरक्षण देण्याचा अभ्यास कोणी केला, कोणी इंटेंट दाखवली, कोणी टिकून दाखवलं, हे करा तुम्ही. त्यामुळे ते थोडंसं आत्मपरीक्षणाची गरज आहे तुम्हाला. 60 वर्षानंतर समजा तुम्ही समजा टोपे साहेबांची बाजू घेऊन म्हणता की आरक्षणाचं त्यांना फार त्यांच्या आत्म येलं, तर हे चुकीचं आहे. हे महाराष्ट्र कधीही हे सहन करू शकणार नाही, कारण इतकं धडधान खोट आहे. त्यामुळे मला वाटतं की एसआयटीच्या माध्यमातून योग्य ती चौकशी, योग्य त्या पुराव्या सकट जेव्हा समोर येईल तेव्हा आपण परत चर्चा करू. बिलकुल, या निमित्तानं पुढे जातोय आणि चर्चेचा पुढचा मुद्दा हा आता डॉक्टर सुदर्शन तारक आपल्यासाठी आहे. सुदर्शन तारक, टोपेंच्याकडून मदत मिळत राहिली हा आरोप आहे. मुद्दा टोपेंकडून मदत घेण्याचा नाही आहे, त्या मदतीचा तुम्ही काय वापर केला त्याच्यासाठी आहे. आणि टोपेंनी दिलेल्या मदतीच्या माध्यमातून तुम्ही जर राज्यात अशांतता निर्माण करत असाल तर तुमच्यासोबत टोपे पण अडचणीत येणार आहेत. प्रसादजी, मुळात एक जन आंदोलन उभा करणाऱ्या फाटक्या माणसाला एक नेतृत्व दिला, गरजवंत मराठ्याचा लढा आरक्षणासाठी उभा राहिला, त्याला कटघऱ्यामध्ये उभा करण्याचं काम सध्याचं सरकार करत आहे. नको त्या माणसाला राजकारणाशी जोडून आणि राजकारणातल्या चांगल्या माणसाला आंदोलनाशी जोडून बदनाम करण्याचं काम पहिलं हे करतात. मुळात एक लक्षात घ्या, यासाठी करायचे आता आमच्या भगिनीने सांगितलेलं आहे. आंदोलनामध्ये गोळीबार करणारा आणि सगळ्यात पहिला या जिल्ह्यातून फोन करून सरकारला किंवा गृहमंत्र्याला लाठीचार्ज करणारा लावणारा कोण माणूस आहे भाजपचा, याचं पहिलं नाव उघडीच करा एसआयटी मध्ये. आणि सरकारमधल्या तिन्ही पैकी कोणत्या माणसाने लाठीचार्जचा आदेश एसपींना दिला त्याच्या सुद्धा चौकशी करा, एसआयटी करा. आणि सगळ्यात मुळात प्रश्न आहे, जो खर्च आलेला आहे, मी परत सांगतो, आपल्या चर्चेच्या माध्यमातून सांगितला, आम्ही 12 रुपये किलोमीटरनी गाडी लावलेली आहे आणि आमचे स्वतःचे पैसे जमा करून त्या ठिकाणी डिझेल टाकलेलं आहे. आज एसआयटी करायची तर करा, किती पोळ्या कोणत्या घरातून आल्या, किती चटणी किलो आलेल्या आहे, किती भाज्या आमच्या घरामधून कोणत्या घरातून गेल्या, ते एसआयटी मध्ये येईल ना. बर, आता एक तपशील, थांबा, एक कागद आहे माझ्याकडे, यातला एक तपशील आपल्याला पटकन सांगतो आणि दिलीपराव त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे. आता इथे सुदर्शन तारक काय सांगतात की हे गरजवंत मराठ्यांचं आंदोलन समाजानं केलेलं आंदोलन आहे. हा आता एक कागद आहे, या कागदाचा तपशील काय सांगतो तर जे मराठा गरजवंतांचं आंदोलन अधिकाधिक यशस्वी व्हावं याच्यासाठी सभा घेतल्या, त्या सभा ज्या जागेवर झाल्या त्या जागेवरच्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तिजोरीतून नुकसान भरपाई दिली. दिलीपराव, जर समजा हे आंदोलन हे गरजवंत मराठ्यांचं आंदोलन होतं तर राज्य सरकारनं करदात्यांचे पैसे नुकसान भरपाईसाठी का दिले? मग आणि त्याही पलीकडे जाऊन गरजवंत मराठ्यांच्या नेत्यांवर फुलं उधळून आंदोलन चालवलं तर सरकारचा पैसा का घेतला? थोडके नाहीत, लाखो रुपये नुकसान भरपाई दिली गेलेली आहे. का तर म्हणे जरांगेंची सभा झाली आणि म्हणून शेतीचं नुकसान झालं. अशा प्रकारचं तर आतापर्यंत इतर कुठे झालेलं आम्ही नाही पाहिलं. प्रसादजी, मी उत्तर देतो त्याला. बिलकुल, आपण द्याच उत्तर. एकदा दिलीपरावांचा 1 मिनिटात प्रश्न आपला या संदर्भातलं मत ऐकूया. दिलीपराव, आपण बोला आणि उत्तर देण्यासाठी आपण त्यानंतर लगेचच सुदर्शन तारक यांच्यापर्यंत जाऊया. एक लक्षात घ्या, काय होतं की पहिल्यांदा ज्यावेळी आपण सांगतो की बाबा हे आम्ही वर्गणी काढली किंवा आम्ही हे केलं, सरकारनं जे पैसे दिले त्या लोकांचे मला माहित आहे, ते मी हे पण बघितलं की त्या ठिकाणी मला वाटतं लाखो रुपये. आणि जर का टोटल जर का नुकसान भरपाई बरेच तलाट्याचं का तसं ह्याचं ते लेटर आहे, तर अशा पद्धतीनं पैसे दिले गेले. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की पैसे आंदोलनाला लागतात का? तर नक्की लागतात. पैशाविना होत नाही. जर पैशाविना होत नाही तर मग मागायचं तर मागून असं ना, कारण लोकवर्गणीतून आंदोलन चालवणं चुकीचं काही नाही आहे. पैसे खरं आम्ही जर का दिलीपराव हाच मुद्दा आहे. दिलीपराव हाच मुद्दा आहे. एका बाजूला म्हणायचं की लोकवर्गणीतून आंदोलन चालतंय आणि दुसऱ्या बाजूला शेतीच्या जागी झालेल्या सभेचं नुकसान भरपाई म्हणून रकमेत वसूल करून घ्यायचं. हे कुठली नीती? सुदर्शन तारक, आपलं उत्तर. हा, उत्तर देतो मी. मुळात ज्या ठिकाणी नुकसान झालं, ज्या ठिकाणी सभा झाली, त्या ठिकाणी गायरान जमीन होती, गावची जमीन होती. आमच्या मुस्लिम बांधवांनी, आमच्या वंजारी समाजाने, आमच्या माळी समाजाने, तिथल्या सगळ्या धनगर समाजांची जी शेती होती त्यांनी स्वतःहून ती शेती, काहींनी पिकं काढायला आली होती, ती पिकं काढून दिली. ती एक भाऊ म्हणून दिलेली आहे. मुळात
ज्या ठिकाणी नुकसान झालं त्या ठिकाणी गावाने विनंती केली आणि गावांनी विनंती केल्यानंतर प्रशासनाला त्याचा अर्ज केला. प्रशासनाला अर्ज केल्यानंतर त्याची मदत त्या सरकारला मागितल्या गेली आणि सरकारचं हे कर्तव्य आहे की राज्यातल्या रयतेचं रक्षण करणं, राज्याच्या रयतेच्या मालाचं संरक्षण करणं आणि त्या पद्धतीनं सरकारने जर मायबाप म्हणून रयतेच्या संकटामध्ये समाविष्ट होऊन त्यांना मदत केली असेल तर मला वाटतं ही काही चुकीचं नाही. तिथं कोणतंही सरकार असतं तर ही भूमिका बरं, नक्की आपण त्यांनी असं बजावली म्हणता असती. आहात आपण असं म्हणता आहात की रयतेचं रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या पद्धतीची मदत सरकारचं कर्तव्य म्हणून झालेली आहे. पण तुम्ही जर लोकवर्गणीतून आंदोलन चालवत होता तर सरकारकडे मदत मागायला जायची गरज नव्हती. हा एक भाग झाला. आपण चर्चेला पुढे न्यायचंय. पटकन आता सिद्धार्थ शिरोळे, हेमाताई पिंपळे यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत. आधी सिद्धार्थ शिरोळे, आपण ज्या पद्धतीने सांगत आहात त्यातला महत्वाचा एक मुद्दा चर्चेत निसटू नये म्हणून पुनरावृत्तीच्या निमित्तानं घेतो की जरांगेंच्या मागे टोपे आहेत ते दिसतायत, जे दिसत नाहीयेत ते शरद पवार आहेत असं तुम्ही मगाशी म्हणालात. मला याचा खुलासा लागेल. काय गरज आहे आता शरद पवारांना अशा प्रकारच्या आंदोलनांना खतपाणी घालण्याची? एक लक्षात घ्या की आपण समजा देवेंद्र फडणवीस साहेबांवरती परवा ही टीका केली गेली हे जे स्पष्ट आहे आता. म्हणजे मराठा आरक्षणाबद्दलचा जो लढा चालला होता तोपर्यंत आम्ही कोणीच काही बोललो नाही, कारण तो लढा होता तो योग्य लढा होता. पण जेव्हा आरक्षण दिलं गेलं त्याच्यानंतरची ही जी परवाची जी घटना आहे, परवाचे जे वक्तव्य आहेत, हे वक्तव्य फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करणारे ज्या भाषेत केले गेलेत ते कुठेतरी त्याच्यातनं नक्कीच मग एक वेगळा रंग यायला सुरू झाला. आणि मग हे होतंय, अर्थात तुम्ही पण म्हणलाय सगळ्यांना माहितीये की शेवटी होत कुठं होतं, टोपेंच्याच कारखान्यात होत होतं, त्यांच्याच मतदारसंघात होत होतं. आणि मग शेवटी टोपे स्वतःहून कधीही ठीक आहे, ऐकून तर घ्या, ऐका तर मी तुमच्यामध्ये बोललो का? ऐका ना, मी तुमच्याकडे पुरावे समोर येतील. अरे तुम्ही या गावाच्या चौथऱ्यावर आणि पारावर बैठका घेतल्या. देवेंद्र फडणवीस म्हणजे सत्य 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 बाहेर तेव्हाच कळेल. त्यामुळे तुम्ही ऐकायला शिका, आता ऐकायला शिका. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आजपर्यंत कुठलीही चौकशी लावली आहे, त्याला परत त्यांना घ्यायला लागलं चौकशी लावून सत्य बाहेर येईल आणि उभा महाराष्ट्राला चुकीच्या पद्धतीने खोटं बोलतायत, आरोप करतायत कोणाला. तुम्हाला आता ऐकावं लागेल, चौकशीतलं बाहेर येईल तेव्हा ते सत्य बाहेर येईल. लक्षात ठेवा, शब्द तुमच्याकडे ठेवा, तेव्हा हे शब्द तुमच्याकडे ठेवा. सत्य बाहेर येऊन द्या. सत्य आम्ही आता येऊद्यात म्हणतो ना बाहेर. यासाठी करायचे तिकडे गोळीबार झालेला पोलीस स्टेशन मधला करा, नगरसेवकाची करा, शिखर बँकेत आणि मुंबई बँकेत भ्रष्टाचार करणाऱ्या आमदाराची मंत्र्याची करा. इथं काय राजेश टोपे म्हणजे अतिशय योग्य आमदार आहे असं तुमचं म्हणणं आहे ना? राजेश टोपे, शरदचंद्र पवार, मी परत एकदा सांगतो, बोलू नये. बोला तुमच्या अगदी एक मिनिट याच्यात हस्तक्षेप करतो. आणि मला हाच मुद्दा इथे मांडायचा आहे. आपण आंदोलक आहात ना तारक, आपण आंदोलक आहात तर तुम्ही आंदोलनाच्या दृष्टीने मुद्दे मांडायला पाहिजेत. मुंबई बँकेच्या भ्रष्टाचाराचा आता काय संबंध आला इथे? प्रवीण दरेकर राजेश टोपेंवर आरोप करतात म्हणून तुम्ही प्रवीण दरेकरांवर आरोप करणं बरोबर नाही. राजेश टोपेंना करू देत आरोप. तुम्ही राजकीय का बोलता? प्रसादजी, एसआयटी चौकशी कशाला लावतात हे आमच्या भगिनीने सांगितलेलं आहे. मग सामाजिक आंदोलनात राजेश टोपेंना किंवा इतर राजकीय लोकांना आणायची काय गरज आहे? आमच्या गरजवंत मराठ्यांनी उभा केलेलं आंदोलन आहे. ह्याचा आणि भाकरीचा हिशोब एसआयटी मध्ये येणार आहे. किती लोकांनी डिझेलला पैसे जमा केले एसआयटी मध्ये येणार आहे. किती किलोमीटरने गाड्या लावल्या एसआयटी मध्ये येणार आहे. किती खर्च आला त्याचा हिशोब, एक रुपयाचा पायलीचा हिशोब आमच्याकडे तो एसआयटी मध्ये येणार आहे. पण चुकीच्या माणसाचा कोणत्या पक्षाला आम्हाला जोडून कशाला बदनाम करता तुम्ही? एक मिनिट याच्यावर दिलीपराव याचा खुलासा करा. दिलीपराव याचा खुलासा करा. राजकीय मुद्द्याच्या आधारे विषय पुढे नेत जाणे हे तांत्रिक दृष्ट्या काही योग्य नाही. आणि एसआयटी कशाला लावली जाते याचं जे काही अत्यंत मर्यादित उत्तर खरं तर हेमाताईंनी दिलंय, त्यामुळे तारक पुरते गोंधळून गेलेत असं वाटतंय. अहो, अजित पवारांच्या धरणातल्या बांधणीच्या निमित्तानं झालेल्या चर्चेच्या निमित्तानं एसआयटी लागलीच की. त्यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराच्या संदर्भातल्या चौकशींमध्ये एसआयटी लागली की. एसआयटी म्हणजे विशेष तपास पथक आहे. ते आर्थिक आणि आयपीसी या दोन्हीमध्ये लागू शकतं. पहिला काते सर, बिलकुल
काते सर, मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्यांनी कुणी बघितलंय गैरसमज पसरलेला आहे की एसआयटी फक्त आणि फक्त हे लागली, एसआयटी सगळ्या गोष्टी लागलेल्या आहे. ज्यांनी ऐकलं असेल त्यांनी, कारण त्या विधिमंडळात सांगितलं गेलं की जे काय दगडफेक झाली, जे लाठीचार्ज झाला, गोळीबार झाला, तिची देखील चौकशी होणार आहे यात. लक्षात घ्या. म्हणजे कारण त्याचं एक उदाहरण असं दिलं गेलं की दगड कुठं आणली, कुठल्या कारखान्यावरून आणून दगड ठेवली कुठल्या तर खोलीत, ह्याचा रेफरन्स आहे. म्हणजे तिची पण चौकशी आहे. चौकशी सगळीच होणार आहे. एक कारखान्यावर दुसरी गोष्ट ऊस एक असतात, लक्षात घ्या, दगड याला नसतात. राजकारणाचा भाग दिलीपराव, करू नका. कारखान्यावर ऊस असतात, दगड नसतात आणि गावागावात हे असतात आणि अहो, दगड कुणी मी- मारले नाहीत. तारक कोणत्या साहेब, माणसाने तारक साहेब, मी चुकीचा काय म्हणतो माझं एकच ऐका. मत आहे. याला विनंती आहे माझी दिलीपराव आणि सगळ्या वक्त्यांना, इथे समाजाला समोर आणि महाराष्ट्र पाहतोय, एखाद्या सामाजिक आंदोलनाला राजकीय जोड देऊ नका आणि बदनाम करू नका, एवढी मी विनंती आहे. उलट तुम्हाला तुमच्याच्याने सांगतोय. मी तुमच्याच्याने उलट तुम्हाला आंदोलनाच्या सांगतोय. समस्या अहो, आंदोलनाचं तारक निराकरण साहेब, करता आम्ही येत तुम्हाला नसेल. तारक साहेब, आम्ही तुम्हाला उलट सांगतोय की तुम्ही याला राजकीय वळण देऊ नका. सामाजिक आम्ही वळण देत आहे. नाहीये. राजकीय वळण कुणी सामाजिक- दिलं? कोणी दिलं? राजकीय वळण कुणी दिलं? राजकारणी लोकांच्यावर काय करायची होती? कारण एक लक्षात घ्या, लाडणे. प्रसाद आतापर्यंत लाडांनी दिलं, आमदार प्रसाद लाडनी दिलेला अहो, आहे. तुम्ही- ज्या सामाजिक त्यांच्या अहो, तुम्ही संस्थेला प्रसाद लाड असू शासनाने दे, नोकर दरेकर भरतीचा असू कॉन्ट्रॅक्ट दे, दिलाय आणि किंवा त्याच्यात यांच्यावर- फडणवीस साहेबांचा हिस्सा आहे एक असा ऐकायला लक्षात भेटलाय. घ्या, आपण- मग अशा लोकांना जर आपण बोलायला ज्यावेळी पुढे चर्चा केलं करत असेल, होतो त्यावेळी एक राजकीय मिनिट चर्चा करायला याच्यात नाही याच्यात पाहिजे. याच्यात काही आर्थिक विनाकारण गंभीर आरोप होत आहेत आणि त्याच्यावरचा खुलासा लागेल. सिद्धार्थ शिरोळे आहेत आपल्यासोबत. सिद्धार्थजी, ज्या पद्धतीची भाषा वापरून नवीन नवीन आर्थिक आरोप केले जात आहेत त्यावर आपलं वक्तव्य लागेल. नाही, मला तेच म्हणायचं आहे की आता तारक साहेबांनी का आमचे भाजपची सगळी नावं का घेताय? का तुम्हाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब, साहेबांच्या एक गटाची लोक लक्षात फार घ्या, प्रिय वाटतात का? आमचा प्रिय वाटतात कोणी का? मित्र ऐका ना, नाही. माझं एक ऐका लक्षात- तर. अहो, एकदा ऐका तर. ठीक आहे, एक ठीक मिनिट आहे, ऐका, मी ठीक तुमचं आहे, ऐकतो ठीक आहे, की साहेब. ठीक आहे, बोला, बोला, माझं साहेब, म्हणणं बोला, काय आहे? बोला, बोला, साहेब. माझं हा. म्हणणं काय आहे की त्या दिवशीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये भारतीय जनता पार्टीच्या एवढ्या लोकांची आपण नावं घेतली, प्रत्येकाला की आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी कसं काय काय चुकीचं केलं हे आपण फक्त सांगायचा प्रयत्न केला. आणि आज तुम्ही ते जस्टिफाय करताय. म्हणजे आम्ही तुम्हाला बोलतच नाहीये. आम्ही काय म्हणतोय की ह्याच्या मागे सगळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आहे, नुसते टोपे साहेब पण नाही किंवा याला उद्धव माझा- ठाकरे साहेब गट हे आहे. माझा- आम्ही तुम्हाला काही बोलत नाही. ऐका तर तारीख साहेब, आम्ही तुम्हाला बोलत नाही काही. आमचं असं मत आहे की ज्या पद्धतीने तुम्ही आमच्यावरती म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि स्पेसिफिकली देवेंद्र फडणवीस साहेबांवरती जे काय बोलला, त्याच्यामुळे हे नॅचरल असं वाटतं की ही स्क्रिप्ट आहे शेवटी, एवढंच आम्ही बोलतोय. तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीने टोपे साहेबांना एक हिरो म्हणून प्रोजेक्ट करताय, असं काय करताय तुम्ही? ते नका ना करू. तुम्ही हे पण सांगा ना की त्यांच्या सत्तेत त्यांच्या राज्यात तुम्हाला मराठा आरक्षण मिळालं नाही, हे सांगा ना. पवार साहेबांच्या राज्यात आरक्षण मिळालं नाही, हे का नाही सांगत तुम्ही? मग कुठे तर तुम्ही बॅलन्स तरी वाटाल ना. पण एका बाजूने ज्या व्यक्तीने ज्या मुख्यमंत्री असताना खरं डोळ्यात पाणी येतं कधी कधी की अशा पद्धतीने काम करून मराठा समाजाला आरक्षण दिलं, इतकं म्हणजे मराठा समाजात तळमळीने काम केलं ते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि त्यांच्याबद्दल अशी शब्द काढतात. कुठं तर हे संयुक्तिक वाटत नाही. मी खरं सांगतो, ठीक आहे, थोडक्यात महाराष्ट्रातले काय जे सगळे सिद्धार्थजी, जुने मराठा आपलं आहेत, म्हणणं असं आहे की आंदोलकांनी सगळ्यांनाच समान अंतरावर ठेवावं. पटकन या निमित्तानं सुदर्शन तारक आपलं उत्तर लागेलच, पण चर्चेला वेळेची मर्यादा याची आठवण देतो. आधी एकदा हेमाताईंना चर्चेत बोलतं करतो. चर्चेला आटोपता घेण्याची वेळ आली आहे. सातत्यानं एक आरोप होतो की हे आंदोलन शरद पवार चालवतायत. याचा खुलासा तुमच्याहीकडून लागेल. आपल्यासाठी 1 मिनिट. काय आता भारतीय जनता पार्टीच्या आमदार साहेबांची जी केविलवाणी अवस्था आहे ती कुणी बनवली तर माझं असं ठाम मत आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी बनवली. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडून ज्या पद्धतीनं आयाराम घेतलेले आहेत, मला वाटतं खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांचीच मी प्रसाद सर आपल्या माध्यमातून मागणी करते की देवेंद्रजी फडणवीस साहेबांची एसआयटी चौकशी लावली पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेबांची एसआयटी चौकशी लावा. आणि ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं ताई, की मी 8 दिवसाच्या पहिल्या ताई, मी आपल्याला विचारतो, ताई. मराठ्यांना आरक्षण अहो देतो. ताई, राजकीय ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी माननीय अजितदादांना कधीही आम्ही भारतीय जनता पार्टी सामावून घेणार नाही. याचा- जे घोटाळ्याचे आरोप झाले याच्याशी होते, आमचा आणि मग ते तारक सगळे साहेबांचा आरोप, काही संबंध अशोक चव्हाणांवर आदर्श घोटाळ्याचा जो आरोप झाला होता, हे सगळे हर्षवर्धन आमचा- पाटलांवर असतील, सगळे जे तारक- आरोप झालेले आहेत. तारक साहेबांचा आणि काय आमचा या झालं? गोष्टीची याची काही एसआयटी संबंध नाही. चौकशी लावा. अगोदर देवेंद्रजी फडणवीस साहेबांची एसआयटी चौकशी लावा आणि
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या आंदोलनाच्या संबंध आहे? पाठीशी आहेत. एक असं- मिनिट अशा मुद्दा प्रकारचे- मराठा आरक्षणाचा निघाला आणि गेलाय देवेंद्र फडणवीसांवरची चौकशी लावण्यासाठी. देवेंद्र फडणवीसांची चौकशी काय? देवेंद्र फडणवीसांना राजकीय आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न मविया सरकारमध्ये उद्धव सरकारने केला की तुमचे त्यावेळेचे वकील काय करत होते ते व्हिडिओ रेकॉर्डिंगनी समोर आलेलं आहे. कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचा कट रचला जात होता ते दिसलेलं आहे. मुद्दा इथे तो नाही आहे. आणि कृपया या निमित्तानं मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला भरकटवण्याचाही आपण प्रयत्न करू नये. मला एक प्रश्न चर्चेत पटकन तारक आपल्यासाठी घ्यायचा आहे. 30 सेकंद उरलेली आहेत. कृपया पटकन याचं उत्तर द्या. तुम्ही कोणा दुसऱ्या व्यक्तीच्या आणि त्यात सुद्धा खास करून शरद पवार राजेश टोपेंच्या बोळ्यानं दूध पिऊन आंदोलन चालवताय का? अजिबात नाही. आम्ही कोणाच्या बोळ्याने आणि कोणाच्या समर्थनार्थ आंदोलन नाहीये. तुम्ही सगळी एसआयटी चौकशीत सामील केलंय, करायचं ते तुम्हाला करा, त्याच्यात सगळे सत्य समोर येईल. पण न्यायालयीन बाजू आणि सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. मुळात माझं एक विनंती आहे अख्ख्या महाराष्ट्राला आहे आणि माझ्या सगळ्या समाज बांधवांना आहे, आपल्याला सुद्धा प्रसादजी आणि आपल्या सगळ्या सहकार्यांना सुद्धा आहे. मुळात आंदोलन हे जन आंदोलन आहे. जर हे मराठ्यांच्या मुला मुलींसाठी आहे, याचा कृपया कोणत्या राजकीय पक्षाशी याला जोडू नये, कोणत्या राजकीय व्यक्तीशी याला जोडू नये. माझ्या हात जोडून तुम्हाला विनंती आहे, उगाच आमच्या आंदोलनाला बदनाम करू नये. एवढी तुमच्या समाजाचा एक घटक म्हणून, एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती बिलकुल आहे. डॉक्टर कृपया राजकारणाचं सुदर्शन स्वरूप तारक, हे तेव्हाच शक्य होईल ज्या वेळेला तुमचा नेता संयमी आणि परिपक्व वागेल. तुर्तास वेळ मर्यादेमध्ये आपल्याला चर्चा आटोपती घ्यायची आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.